आपल्या देशाबद्दल प्रेम असणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या देशाबद्दल एक जबाबदारी असणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. आमेन, आमेन. धन्य आहे तो राष्ट्र ज्याचा देव यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात अमेझिंग गोष्ट ही आहे की आपल्या भारताचं नाव बायबलमध्ये आहे. आमेन. जोरदार टाळ्या ह्या अद्भुत आणि अद्भुत आणि अद्भुत वचनासाठी. कारण जेव्हा आपल्याला हे समजतं की माझा भारत बायबलमध्ये लिहिलं आहे, बायबलचा एक एक शब्द, एक एक गोष्ट, त्याच्यातला जर आणि तरसुद्धा आपण काढू शकत नाही, किंवा त्याच्यातला टिंब बिंदूसुद्धा आपण काढू शकत नाही. इतकं पवित्र आणि खरं आहे बायबल. आमेन. मी मागच्या हप्त्यामध्ये मी जस्ट थोडंसं वेगळ्या रीतीने बायबलला सर्च करत होती की का बायबल, का नको बायबल, किंवा का नको इतर, है ना. तर तेव्हा मला कळालं की बायबल हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, उत्पत्तीपासून म्हणजे 1500 वर्षाचा साठा जेव्हा जमा झाला बायबलचा, लक्ष देताय तुम्ही सर्व, है ना. 1500 वर्षचा साठा जेव्हा जमा झाला, कारण 40पेक्षा जास्त पवित्र लोकांनी, लेखकांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र शास्त्र लिहिलं. परमेश्वराचं जे सामर्थ्य होतं त्यांच्यावर उतरायचं आणि ते लिहायचे. हालेलुया. तर तेव्हा मोशेनी कसं लिहिलं, परमेश्वराने त्याला कसं दाखवलं, कारण बायबल हे पूर्णपणे विश्वसनीय असा ग्रंथ आहे. पूर्णपणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. पूर्णपणे कोणत्याही ग्रंथामध्ये भविष्यवाण्या दिलेल्या नाही जेवढ्या पवित्र शास्त्रात आहे. आणि त्या 2500 भविष्यवाण्यांमध्ये 2000 भविष्यवाणी ऑलरेडी पूर्ण झालेल्या आहे. ऑलरेडी, ती कोणत्याही बाबतीत असो. आणि 1500 वर्षाचा साठा जेव्हा एकत्र करण्यात आला बायबलचा, म्हणजे 1500 वर्ष मोशेनी वेगळं लिहिलं, अब्राहम यहोशुवाचं वेगळं, दाविदाचं वेगळं, मग शमुवेलचं वेगळं, इयोबाचं वेगळं, सगळं एकत्र करत 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 मग सगळे प्रॉफिट्स आले. दानियल आला, यशया आला, हेजिकेल आला, हबक्कूक, हे जेवढे पण सगळे आले. त्याच्यानंतर मग जेव्हा मत्तय सुरू झालं, म्हणजे मलाकी नंतर मत्तई लिहिण्यात आलं 400 वर्षांनी, 400, 450, 500 धरा तुम्ही. आणि तिथून मग मत्तई ते प्रकटीकरण लिहिण्यात आलं. तरी सुद्धा सगळ्यांना जेव्हा जोडलं तेव्हा ते एकाच व्यक्तीबद्दल बोलत होते, तो म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणजे 1500 वर्ष म्हणजे एकच देव, एकच पवित्र आत्मा आणि एकच कार्य आपल्याला ह्या शास्त्रात पाहायला मिळतं. कोणती गडबड नाही. आणि जेवढे जेवढे एव्हिडन्स बायबलमध्ये दिलेले आहेत की दाऊदपूर इकडे आहे, हे इकडं असं झालं, ते तिकडं तसं झालं, नोवाचं, हे सगळं आजही जेवढे जेवढे त्यांनी गुप्त नाही का दिलेले, सदोम गमोराचा खरोखर नाश झाला का, खरंच झाला. आणि आजही तिथे आपल्याला ते पाहायला मिळतं. आमेन. आणि ह्या पूर्ण याच्यातनं आपल्याला हे समजतं की ह्या पूर्ण शास्त्राचा एकच, है ना, 1500 वर्ष. विचार करा, एका वर्षात मी स्वतः माझं चर्च 10 वर्षाचं झालं असून 10च वर्ष झाली आहे, तरीसुद्धा मला माझं चर्चचं ॲनिव्हर्सरी आठवत नाही. जुलैची मी जून करून टाकली 9 वर्ष. माहिती तुम्हाला. पण ह्या शास्त्रामध्ये एक पण डेट मिसिंग होत नाही, एक पण प्रॉफेसी फेल झाली नाही. 1500 वर्षाचा रेकॉर्ड एकच सांगतो, जीसस इज द लॉर्ड, जीसस इज द सेवियर. हालेलुया, हालेलुया. आणि आपल्याला एस्तेरच्या पुस्तकामध्ये एस्तेर 1:1 मध्ये पाहायला मिळतं की आपल्या भारताचं हिंदुस्तान असं नाव, वाव, आलेलं आहे. हाऊ ब्लेस्ड वी आर. आमेन.
किती आशीर्वादित झालो ना आपण, की माझ्या देशाचं नाव पवित्र शास्त्रात आहे. देव नाही विसरू शकत ना. भारतावर विशेष दया. अमेरिकेचं नाव नाही, पण माझ्या भारताचं नाव आहे. काय माहिती तुम्हाला समजतंय का नाही. काढा बरं एस्तेर. चला वाचूया. अहश्वरोष म्हणजे जो अहश्वरोष हिंदुस्थानापासून, जरा जोरदार टाळ्या वाजवा, कुशापर्यंत 127 प्रांतावर राज्य करीत होता त्या दिवसात. हालेलुया. एस्तेर या भारताचा हिस्सा होती. हालेलुया. एस्तेरच्या प्रार्थने, जेव्हा ती प्रार्थना करत असेल, प्रभू जे राज्य तुम्हाला दिले त्या प्रत्येक राज्यावर तुझी शांती असू दे, तिच्या प्रार्थनेमध्ये आपला भारत देश पण होतं. कारण तिच्या बघा ना, 127 प्रांतावर तो राजा राज्य करत होता. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये हिंदुस्थान येतं. आणि मला तुम्हाला सांगायचं की तो जो भाग होता ना भारताचा, ज्याच्यात तो राज्य करत होता, तो उत्तर पश्चिम भाग होता. म्हणजे आजचा थोडासा पाकिस्तान आणि पंजाबाचा भाग. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. म्हणजे इकडे पंजाबाकडे एस्तेरचं जे राज्य होतं, त्या राजाचं जे राज्य होतं, तिथला पण तो राजा होता. आणि आज आपल्याला पूर्ण भारतामध्ये, पंजाबमध्ये खूप जास्त बेदारी पाहायला मिळते. हालेलुया. का? कारण ते बायबलमध्ये मेन्शन आहे एस्तेरच्या याच्यात. हालेलुया. तसंच आपण अजून भारताबद्दल बघू शकतो. पहिला राजा 10:22. शलमोन राजाने आपल्यासाठी जेव्हा घर बनवलं, आपल्यासाठी महल बनवला, घर नाही म्हणू शकत आपण, महलाचाही महल होता तो, है ना. त्या महलामध्ये त्याने देशादेशातले, प्रांतातले प्राणी आणि सगळं आणून ठेवलं होतं. त्याच्यामधले भारतातले 2 होते. तो म्हणजे आपला एक राष्ट्रीय पक्षी आणि सगळ्यांना न आवडणारा असा, कोण काय बोललं? माकड. मी तेच काल रात्री वाचताना म्हटलं, शलमोनाला माकडात काय आवडलं असेल. हालेलुया. वाचूया. समुद्रावर हिरामाच्या जहाजाबरोबर राजाच्याही तार्शिश जहाजाचा एक तांडा असे. आणि 3 वर्षांनी ते तार्शिश जहाजे सोने, चांदी, हिंदस्तत, वानर व मोर आणत. तर शलमोनाचा जो जहाज होता तो भारतातनं जायचा. आणि जेव्हा इथून जायचा तेव्हा तो इथून सोनं, चांदी, मोर आणि वानर त्याच्या तिकडे न्यायचा. हालेलुया. तर म्हणजे परत एकदा एक दुसरं आपल्याला इथं पाहायला मिळतं की आपल्या भारतामध्ये, है ना, शलमोनाचा पण एक हिस्सा होता. हालेलुया. हालेलुया. चला, का बरं आपल्याला आपल्या भारतासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे? आपल्याला असं वाटतं की माझं काय काम आहे, मी का करावी भारतासाठी प्रार्थना? हालेलुया. मी का बरं एवढं त्याच्याबद्दल ओझं घ्यावं? नाही, पण आपल्याला ते ओझं घेणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण शास्त्र असं सांगतं, धन्य आहे तो राष्ट्र, स्तोत्रसंहिता 33:12. धन्य आहे ते राष्ट्र ज्याचा देव यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया. तर किती जणांची इच्छा आहे की आपलं राष्ट्र, आपला देश हा धन्य असावा? हालेलुया. तर नेहमी आपण परमेश्वराच्या विजयाची, त्याच्या पंचम जो झेंडा आहे त्याच्या नावाचा आपल्या भारतावर असला पाहिजे. आमेन. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, जिथं परमेश्वर हा शब्द आलेला आहे, तिथे खरं तर जो मूळ याच्यात लिहिलं आहे ते याहवे लिहिलेलं आहे, म्हणजे यहोवा. आमेन. परमेश्वर तर सगळेच लोक परमेश्वर मानतात, है ना. पण परमेश्वर कोण है ना, म्हणायला गेलं तर परमेश्वर कोण? तर जर मूळ जे भाषामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यात लिहिलं आहे याहवे, याह. हालेलुया. ब्लेसेड आहे ते नेशन, ब्लेसेड आहे ती कंट्री, ब्लेसेड आहे ते शहर, आशीर्वादित आहे त्या गल्या, त्या नगर ज्यामध्ये परमेश्वराचे लोक राहतात. आमेन.
हालेलुया. नाशिकमध्ये जर आता द्राक्षानंतर काही फेमस होणार आहे ते अमेझिंग लव्ह हिलिंग अँड वर्ड मिनिस्ट्री. हालेलुया. तुमचा आमेन इतका छोटा होता ना. एवढी मोठी घोषणा करा ना प्रियांनो की ते पेरलं गेलं पाहिजे, उगलच येशूच्या नावात. आमेन आमेन. मग लोक येतील विजिट करायला. ते म्हणजे काय? हे स्थान. इथून आपण शिफ्ट होऊच. हे खूप मोठा कारभार होणार आहे येशूच्या नावात. आणि जेव्हा जेव्हा मी ते बोलले ते साधं राहिलेलं नाही. आमेन. तर जो गौरव होतो किंवा एखादं राष्ट्र जेव्हा उठतं त्याच्या मागे धार्मिकता हे एक मोठं कारण असतं. हालेलुया. कारण बायबल असं सांगतं की धार्मिकतेमुळे राष्ट्राचा गौरव होतो. आणि जिथं धार्मिकता नाहीये ते राष्ट्र कसं उद्ध्वस्त असतं. आमेन. तर आपल्याला ना आपल्या देशाबद्दल, आपल्या शहराबद्दल एक कळवळा असला पाहिजे. मी असंच नाही बोलत आहे. रडू असलं पाहिजे आपल्याला. किती लोक रडून प्रार्थना करतात भारतासाठी. येतं तुम्हाला रडू देशासाठी, भारतासाठी. आमेन. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भराल ना प्रियांनो तेव्हा तुम्हाला समजेल. हालेलुया. आणि ज्याला ते ओझं परमेश्वर देतोय, जे ओझं परमेश्वर तुम्हाला देतोय. मी प्रेयर रूममध्ये होते आणि 4 दिवसापूर्वी आशिष एकदम आला आणि तो मला अपडेट देत होता की बघा इंडियामध्ये असं असं घडलं. आपण एका अशा याच्यात आहे आता सध्या, ज्या आपण पंतप्रधानाला आपण निवडूनच आणलं नाही, तो आपल्यावर राज्य करतोय. इतके ह्या गोष्टी झाल्या. आणि ही वॉज सो डिस्टर्ब. एकदम असा विचलित झालेला. आणि त्याला म्हटलं जर तुला परमेश्वर एवढं ओझं देतोय आशिष, प्लीज जा आणि गुडघ्यावर येऊन तू प्रार्थना कर, कारण हे ओझं सुद्धा देवाकडनं असतं. आणि तो म्हणतो मला इतकं कसतरी होतंय. आणि त्याच्या डोळ्यामध्ये ते पाणी, त्याचा हृदयाचा कळवळा. आणि हे झालंच पाहिजे. हालेलुया. कारण दावीद राजाने सुद्धा त्याच्या देशासाठी किती प्रार्थना केली, किती रडला तो. यशया, यिर्मया आणि हे भविष्यवक्ते जे होते ते आपल्या देशासाठी किती वेळा प्रार्थना करायचे, किती उपवासात राहायचे. एझेकिया फ्रान्सिस सांगतात की एझेकिया फ्रान्सिस देवाचे खूप अद्भुत देवाचे दास आहेत. आमेन. ते सांगतात की जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, कॉलेजचे मुलं, आज तुम्हाला येशू बोलायला लाज वाटते. माझ्याकडे आयफोन आहे, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे ही गाडी ती गाडी आहे, हे सांगायला आपल्याला काहीच नाही वाटत. आपण एकदम फ्री सांगतो कारण तो एक मोठेपणा. पण माझ्याकडे येशू आहे हे बोलायला आजकाल मुलं घाबरतात. कारण त्यांना ते शरम, ती लाज, आणि मुलं काय म्हणतील, वेळेत काढतील, चिडवतील. पण एझेकिया फ्रान्सिस त्यांच्या वेळेस जेव्हा त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ते 16 वर्षाचे होते, आणि ते सांगता की मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा कोणीच येशूला ओळखत नव्हतं. पण मी तिथं गेल्यामुळे सगळे माझे फ्रेंड्स येशूला ओळखायला लागले. आणि आफ्टर कॉलेज आम्ही भारत देशासाठी इतकं रडून रडून प्रार्थना करायचो की आमच्या अश्रूनी आमचा क्लासरूम पूर्ण पाणी पाणी असं, जिथं आम्ही राहायचो तिथं पाणी पाणी होऊन जायचं. ते म्हणायचे आम्ही एवढं रडून प्रार्थना करायचो इंडियासाठी. हालेलुया. आणि आज जर तुम्ही त्यांची मिनिस्ट्री बघाल, पुंडीमध्ये त्यांची मिनिस्ट्री आहे, चेन्नई पुंडी. आणि तिकडे देश जागोजागी देवाचे दास, जे सामर्थ्य दास निर्माण झाले आज त्यांच्या त्या प्रीचिंगमुळे. त्यांची जर तुम्ही टीचिंग आणि प्रीचिंग ऐकणार, इंग्लिशमध्ये असते पण ती तुम्हाला सेम ठेवत नाही. ते त्यांचं यंगपणाचं बर्डन, ते रडणं त्यांचं. हालेलुया. तर आपण पण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना केली पाहिजे. नुसता आपापला विचार नाही केला पाहिजे, थोडा मोठा विचार करून मोठं ओझं घेतलं पाहिजे. आमेन. का केली पाहिजे मी प्रार्थना? तुम्ही उदाहरण घ्या आजच्या दिवसाचं. काय उदाहरण घ्यायचंय तुम्हाला आजच्या दिवसाचं? की आज काही लोकांनी त्यांचं बलिदान केलं, आज काही लोकांनी शहीद झाले.
काही महात्मे शहीद झाले. का? कारण आपण जे भारत होतं ते शारीरिक रूपाने गुलाम होतं आणि त्यांनी ती गुलामगिरीतून सोडवलं. पण आज जेव्हा आपण म्हणतो की येशू तुझा झेंडा पसरवायचा आहे, येशू, आज भारत शारीरिक रीतीने गुलामातून आपण सुटलोय, पण येशू पण बोलला मी आलो आहे तुम्हाला स्वतंत्रता द्यायला. मग अजून अशी कोणती स्वतंत्रता आहे जी आपल्याला हवी आहे? आणि ती म्हणजे आत्मिक स्वतंत्रता. कळते तुम्हाला? शारीरिक स्वतंत्रता आपल्याला मिळाली, आपण किती सेलिब्रेट करतोय. हालेलुया. आता आपण आपल्या पाण्यावर हक्क गाजवू शकतो, आपण आपल्या अन्नावर हक्क गाजवू शकतो. आमेन. आणि आपण आपल्या हक्काने आता काही गोष्टी आपण करू शकतो. पण एक गुलामी, ती म्हणजे आत्मिक गुलामी, आणि जी शैतानाने पकडून ठेवली. काय लिहिलंय शास्त्रामध्ये? पहिले तुम्ही गुलाम होते, बंदीगृहामध्ये होते, आणि येशूनी त्याच्या बलिदानाने तुम्हाला आजाद केलं. आज तुम्हाला असं वाटेल हे काय मी आजादीच्या दिवशी ऐकतोय. तुम्ही इथं बसलेले, तुम्ही पण कोणत्या ना कोणत्या तरी गुलामीत आहे. कोणी शैतानी व्याविचारात आहे, कोणी शैतानी दुष्ट आत्म्याच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे. ही गुलामी आहे. कोणावर कोणते अटॅक आहेत, कोणी कोणत्या ना कोणत्या बंधनात आहे. आणि जर तुम्ही या गुलामीतनं आजाद नाही झाले तर तुम्ही आजादपणाला गमावलं, हे लक्षात ठेवा. आणि येशू ख्रिस्ताशिवाय ती आजादी मिळू शकत नाही. जसं भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपला प्राण गमावला, तसं तुम्हाला आणि मला, संपूर्ण जगाला पापाच्या गुलामीतनं स्वतंत्र करण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपला प्राण गमावला. हालेलुया. ह्याच्यावर आपल्याला बिलीव्ह करणं गरजेचं आहे. आणि नुसतं आपणच नाही तर आपला पूर्ण भारत देश, पूर्ण महाराष्ट्र राज्य, आमेन, नाशिक शहर, गावं गल्ल्या स्वतंत्र झाल्या पाहिजे. अनेक गोष्टींमध्ये आज तरीही गुलामी आहेच. आमेन. पुढे जाऊया. राष्ट्राचा गौरव कसा होतो प्रियांनो? धार्मिकतेमुळे, नाहीतर पापामुळे सर्व लोकांची लज्जा होते. नीतिसूत्र 14:34. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते, पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते. का बरं अपमान सहन करावा लागतो? का बरं सहन करावा लागता? का काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा परत येतात? का काही गोष्टी राष्ट्रांमध्ये बदल घडत नाही? सांगायला गेले तर भारताची हाल बघा तुम्ही काय झाली आहे. जवान भटकतोय, नुसते युद्ध, नुसते मोर्चे, नुसतं काही ना काही कुठं ना कुठं चालू आहे. कोणती गोष्ट आपल्याला सिस्टमॅटिक दिसत नाही. कुठेही जा गोंधळ दिसतोय. किती लोक म्हणतील मी हॅपी आहे आता जे पण चालू आहे त्याने? किती लोक म्हणतील? का म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने डेड इकॉनॉमी इंडियाला हे केलं. डेड इकॉनॉमी म्हणजे भारताचा जो आर्थिक स्थिती आहे ना ती झिरो आहे. झिरो. हे पण तर माहिती पाहिजे ना आपल्याला. आणि जेव्हा झिरो म्हटलं गेलं तर देवाणघेवाण कशी होईल? काही गोष्टींची देवाणघेवाण कशी होईल? आणि काही गोष्टी जेव्हा लज्जास्पद आपल्याला सहन करावा लागतात त्याचं मेन कारण म्हणजे पाप. कळलं तुम्हाला? मेन कारण काय आहे? पाप. पण जर आपल्याला आपल्या राष्ट्राचा गौरव पाहायचा आहे, जर आपल्याला आपल्या देशाचा गौरव पाहायचा आहे, तुम्ही असं समजू नका की आज हा दिवस आहे म्हणून हा प्रचार करतोय. रोज मी भारताचं ओझं घेऊन चालते. रोज माझ्या मुखात, माझ्या शब्दात माझ्या भारताबद्दल प्रार्थना असते. आमेन. नाहीतर एखादं वचन एवढं लांब कधीच जात नाही ज्याच्यामध्ये स्वतः आपण एक्सपिरियन्स घेत नाही. आमेन. हालेलुया. पापामुळे तर आपण प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा
मनुष्य धार्मिक कसा होईल? येशूच्या रक्ताने. आज तुम्ही जर प्रार्थना केली, एक स्त्री होती प्रियानो, आणि तिने आपल्या घरामध्ये भारताचा पूर्ण वर्ल्डचा नकाशा तिने आणला, आणि ती काय घरामध्ये लेकरं सांभाळायची घरामध्ये, आणि ती भांडे घासत असताना ती त्या नकाशाकडे पाहायची आणि प्रार्थना करायची. बघा, एक घरात तुम्ही म्हणता ना मी काय करू शकते, ती स्त्री हळूहळू परमेश्वराने तिला एवढं महान उत्तर दिलं की ती पूर्ण वर्ल्ड फिरून आली. पूर्ण जग ती फिरून आली. भांडे घासत घासत जगाच्या नकाशाला तिने प्रार्थना केली, आणि ती त्या नकाशावर मार्करनी आज मी ह्याच्यासाठी प्रार्थना कराल, आज मी ह्याच्यासाठी प्रार्थना कराल, आज मी ह्याच्यासाठी प्रार्थना कराल, आणि ती तशी प्रार्थना करायची. आमेन. आणि परमेश्वराने तिला किती महान रीतीने उपयोगात आणलं. तुमच्या प्रार्थना पोहोचू शकतात. हालेलुया. बघा ना, एस्तेरच्या काळामध्ये तिची प्रार्थना आज खरंच पाहायला गेलं तर पंजाब सारखं रिवायवल नाहीये कुठंच. नाशिक स्टेशनला उतरले, हाऊस ऑफ मिरेकल, हाऊस ऑफ मिरेकल, हाऊस ऑफ मिरेकल, हाऊस ऑफ मिरेकल, हाऊस ऑफ मिरेकल. हालेलुया. बसेस अँड टेम्पो अँड एरोप्लेन अँड ट्रेन सगळे याच्यावर हाऊस ऑफ मिरेकल इन जीसस नेम. हालेलुया. आणि ते आम्ही रिवायवल तिथे पाहिलं. हालेलुया. प्रत्येक गल्ली, प्रत्येक नुक्कड, प्रत्येक शॉप, प्रत्येक स्ट्रीट फूडला मला ना माहिती आहे हो इज अंकुर नरोला. कोण आहे अंकुर नरोला? खेर ते ओझ आणि त्यांच्या त्या डेडिकेशन्स आणि प्रार्थना. हालेलुया. आणि पाहायला गेलं तर पंजाब हा एस्तेर पुस्तकामध्ये लिहिले गेलेला आहे. हालेलुया. तो भाग, तो राजा तिथला अधिकारी होता, राजा होता ते. आमेन. तर आज जेव्हा आपण प्रार्थना करू, आज जेव्हा आपण घोषणा करू, पंजाब असो का नाशिक असो, देवाला काही अशक्य नाही. आमेन. सो काही फेलियर्स जेव्हा आपल्या राष्ट्रांवर येतात, त्या पापामुळे येतात, आणि आपण जर प्रार्थना केली तर पापाची ताकद तुटू शकते आणि आपला भारत गौरव पावू शकतो. आमेन. हालेलुया. भारतासाठी आपल्याला प्रार्थना करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. याचं एक महत्त्वाचं जर उदाहरण आपण घेतलं, 1 तिमोथी 2 अध्याय 1 ते 2 याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं की आपण कशासाठी प्रार्थना केली पाहिजे. तर सर्वात प्रथम मी हा बोध करतो की, आता इथं बघा एक शब्द आपण नोटीस करूया, तो म्हणजे सर्वात प्रथम, है ना? सर्वात प्रथम, व्हेरी फर्स्ट. मला पहिल्याने तुम्हाला हे सांगायचंय. काय सांगायचंय? पहिलंच, बाकी सगळं दुय्यम. म्हणा, बाकी सगळं दुय्यम. तुम्ही त्या राष्ट्राचा भाग आहे, तुम्ही ह्या देशाचा भाग आहे, आणि इथं जे घडेल, ह्या देशात जे घडेल, मग तो युद्ध असो का आशीर्वाद असो, तो तुम्हाला पण मिळणार की नाही? कोणती पण काही पण निघते, प्रधानमंत्री योजना निघो का मुख्यमंत्री योजना निघो का भारताचे कोणते नियम असो, तुमचं कनेक्शन आहे का नाही? मग हे पण ऐकणं गरजेचं आहे का नाही? हालेलुया. इथले सर्वात प्रथम म्हणजे म्हणा, बाकी सगळं दुय्यम, पहिल्याने हे. आणि आपल्याला तिमोथी तर सांगतोय, मला तुला हे सांगायचंय की सगळ्यात पहिले तू सर्व माणसांसाठी प्रार्थना कर. आपण काय करतो? सर्वात प्रथम माझी फॅमिली, माझे मुलं, माझा पैसा, माझा बिझनेस. पण तसं नाही आहे. म्हणून तर मध्यस्थी प्रार्थना करणं हे प्रार्थनेचं सगळ्यात हायेस्ट लेवल आहे, कारण हा प्रार्थनेचा ओझ येशू ख्रिस्त स्वतः आता सध्या सुद्धा वाहत आहे. आमेन. सर्वात प्रथम तू सर्व माणसांसाठी विनंत्या कर. प्रार्थना, आता विनंत्या वेगळ्या, प्रार्थना वेगळी. रद्द बदल्या म्हणजे काय? मध्यस्थी कर आणि उपकार स्तुती कर सर्व माणसांसाठी. हालेलुया. नेक्स्ट, आता म्हणा, राजांकरिता
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना कर. का करायची आपल्याला? यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थापनेचे असे अनुक्रमण करावे. आमेन. का प्रार्थना करायची आपल्याला? कारण आपल्या देशावर जे वरिष्ठ अधिकारी लिहिलंय की नाही, जे वरिष्ठ अधिकारी, राजा म्हणजे आजकालचे कोण? प्रधानमंत्री है ना, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, हे सगळे आजकालचे राजे लोक आहे जे अधिकारावर बसून सत्ता चालवत आहे. परमेश्वर म्हणतो त्यांच्यासाठी प्रार्थना कर, विनंत्या कर. कारण यासाठी कर की सुभक्तीने म्हणजे चांगल्या बुद्धीने. म्हणा, राजा वेडा तर प्रजाचा नाश होतो आणि राजा शहाणा तर प्रजा सुखी असते. शास्त्रात लिहिलंय. राजा वेडा होऊ शकतो, राजाला घमंड होऊ शकतो. अनेक राजा शैतानाशी कमिटमेंट करून राष्ट्रांचा नाश करू शकतात. म्हणून आपल्याला ही जबाबदारी शास्त्रामध्ये दिलेली आहे की मी पहिल्याने तुला सांगतो, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रद्दबदल्याच्या प्रार्थना आणि उपकार स्तुती कर. विशेष करून सर्व राजांकरिता, वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता तुम्ही प्रार्थना करा, ह्यासाठी की त्यांनी सुभक्तीने आणि गंभीरपणाने आणि शांततेने सुव्यवस्थेचा क्रम लावावा. कोणताही गोंधळ करू नये. हालेलुया. किती मोठी जबाबदारी आपल्यावर. आजकालचे यूथ जर आपण पाहायला गेले, त्यांना ह्याच्याशी काय घेणं नाही. इवन माणसं लोक, स्त्रिया लोक, जर तुम्हाला हे कळलं की हे किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे, या प्रार्थना करणं, विनंत्या करणं, रद्दबदलाच्या प्रार्थना करणं म्हणजे मध्यस्थी प्रार्थना करणं. विनंत्या वेगळ्या, प्रार्थना वेगळ्या, रद्दबदलाच्या प्रार्थना वेगळ्या, उपकार स्तुती वेगळे. पास्टर हे माहितीच नाही, आम्ही बसतो 15 मिनिटात उठून गायब. हालेलुया. पण ही मेजर जबाबदारी काय? प्रार्थना. कोणाकोणासाठी म्हणा? राजांसाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, सर्व माणसांसाठी. रोज तरी करा प्रियांनो. रोज म्हणाल, परमेश्वर मी माझा भारत देश तुझ्या हाती सोपवतो, मी माझा महाराष्ट्र तुझ्या हाती सोपवतो, मी ज्या नगरात, ज्या देशात राहतो ते तुझ्या हाती सोपवतो. प्रभू, कॉलनीत राहतो, परमेश्वर पिता, इथले जे पण वरिष्ठ अधिकारी आहे, प्रभू प्रधानमंत्री आहे, राष्ट्रपती, या सगळ्यांना चांगला निर्णय घेण्यास तू बुद्धी आणि ज्ञान दे. एवढं बोलायला किती मिनटं लागले, पण तुमची प्रार्थना कार्य करायला प्रबळ ठरते. आमेन. जर सगळ्यांनी मिळून जर ही रोज प्रार्थना केली तर किती छान होईल. हालेलुया. भारतासाठी प्रार्थना केलीच पाहिजे. आमेन. त्याच नंतर आपण प्रार्थना केली पाहिजे ती म्हणजे आरोग्यासाठी. हालेलुया. जे राष्ट्र देवाची उपासना करतं, जे राष्ट्र परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहतं, त्या भूमीला परमेश्वर आरोग्य देतो. आमेन. आपण हे पाहू शकतो दुसरे इतिहास 7:14 हे वचन घेऊन तुम्ही रोज प्रार्थना करा. दुसरे इतिहास 7:14. तर माझे नाव ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्टकर्मापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करील आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. आमेन. हालेलुया. काय काय लिहिलंय, किती सुंदर आहे बघा तुम्ही. माझ्या लोकांनी म्हणा, मी आहे देवाचं लेकरू, मी आहे देवाचं लेकरू. माझ्या लोकांनी दीन होऊन, नम्र होऊन, प्रार्थना करायला नम्रता लागते. घमंडी व्यक्ती प्रार्थना करू शकत नाही. घमंडी व्यक्तीला आता रिसेंट माझा एकही शब्द डोक्यात जात नाहीये, नसतो आलो बरं झालं असतं, आज कुठेतरी फिरायला गेलो असतो.
माझे लोक दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक. काय आहे प्रभूचं दर्शन? म्हणा तारण. प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक मुख कबूल करेल की येशू प्रभू आहे. हे आहे ह्या जगाचं दर्शन. आमेन. आणि ते आपल्या दुष्टकर्मापासून प्रवृत्त होतील. आता म्हणा, तुम्ही वर म्हटले ना, मी आहे देवाचं लेकरू, मग तुम्हाला पण दुष्टकर्मापासून मागे फिरावं लागेल. तुम्हीच पापात पडले, देवाचं लेकरूच पापात पडलं, ते लेकरू दुसऱ्या लेकरूला काय सहारा देईल? तू भी अंधा मैं भी अंधा, दोनों गड्ढे में. बराबर की नाही? आपल्या दुष्ट मार्गापासून प्रवृत्त झाले. मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून, आमेन, मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांना क्षमा करील. मी त्यांना सुटका देईल आणि त्यांच्या भूमीतून, त्यांच्या देशातून, त्यांच्या राष्ट्रातून मी क्लेश, दुःख आणि आजार हा नाहीसा करील. तुम्हाला माहिती आहे, आता पण रिसेंट अशा काही कंट्र्या आहेत ज्या रोगमुक्त आहेत. त्याचं कारण हे, जिथलं पाणी एकदम शुद्ध, भूमी पीक देते. आज पण आपण एवढा मँगो खातो किंवा आपल्याकडे जे मँगो असतात, आंबे, चिक्कू, फळं, तुम्ही बाहेरचे फळं जर पाहिले तर तुम्ही म्हणशाल काय फळ आहे हे? एक आंबा 1-1 किलोचा निघतो. का? त्यांची भूमी ही क्लेशमुक्त आहे, श्रापमुक्त आहे, कारण तिथे प्रार्थना केल्या जातात. जेवढे आजार भारतात सापडतील तेवढे बाहेर नाही सापडणार. म्हणून मी म्हटलं, शारीरिक स्वतंत्रता आपल्याला मिळालीच आहे, आत्मिक स्वतंत्रतेसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आमेन. आणि ही कोणाची जबाबदारी? संपूर्णपणे आपली जबाबदारी आहे की जर ते लोक नम्र होऊन माझ्याकडे विनंती करतील आणि पापापासून मागे फिरतील. पाप हे एकमेव कारण आहे जे माणसाला, राष्ट्राला, देशाला लज्जित करतं. सिन. हालेलुया. एकमेव कारण. तर आपण आरोग्य प्राप्त मिळावी म्हणून प्रार्थना केलीच पाहिजे. त्यानंतर आपली प्रार्थना असली पाहिजे की आपल्या भारत देशामध्ये सुवार्ता पसरली पाहिजे, परमेश्वराची सुवार्ता पसरली पाहिजे, येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढं डिले होईल तेवढा त्रास वाढणार आहे. जेवढं सुसमाचाराला उशीर लागणार आहे तेवढा त्रास वाढणार आहे. मत्तई 24:14 आपण काढूया. मत्तई 24:14. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची, म्हणजे कोणत्या राज्याची? स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हाच शेवट येईल. कसं येईल? कसं शेवट येईल? जोपर्यंत प्रत्येक देश, प्रत्येक राज्यात, जगातला कानाकोपऱ्यातला एक माणूस जोपर्यंत त्याला ख्रिस्त येशू आहे, प्रभू आहे, तारणारा आहे, हे तो ग्रहण करत नाही, तोपर्यंत देवाचं राज्य ह्या पृथ्वीवर येऊ शकत नाही. किंवा तोपर्यंत येशू ख्रिस्ताचं, तुम्ही म्हणाल बरं झालं येशू ख्रिस्त नाही येणार, मी अजून पापातच आहे, कधी सुटतं माझं पाप माहिती नाही, डिलेच होऊ द्या. जेव्हा आम्ही लहान होतो, जायन ग्रेस एवढे, आणि जेव्हा आम्हाला आमच्या पास्टरनी शिकवलं की देवाचं राज्य जवळ आलं आहे, नाश होणार आहे, सगळं नाश होणार आहे, आणि तेव्हा आम्ही नवीन प्रभूमध्ये होतो आणि माझ्या भावाला कम्प्युटर घ्यायचं होतं. आम्ही प्रार्थना विनंत्या, आणि आम्हाला भीती वाटायला लागली की आता येशू नाही आला पाहिजे, कारण आमची अजून काहीच हौस नाही झालेली है ना. किती लोकांना असं वाटतं या अजून काही हौस नाही झाली, प्रभू तू नको येऊ. वाटतं तुम्हाला असं? आमची तर प्रार्थना ऐकली देवानी. तसं नाही आहे. हालेलुया. या जगाच्या लालचपासून आपण मुक्त होऊन जाऊ. आपल्याला इथलं काहीच असं वाटणार नाही की इथलं काही हवं आहे, कारण इकडचं सगळ्यात बेस्टचं बेस्ट स्वर्गामध्ये ते डस्ट आहे. बेस्ट काय असेल? गोल्ड, डायमंड, काय बेस्ट आहे इकडे?
कोणता हिरा बेस्ट आहे? ते स्वर्गामध्ये डस्ट आहे. कळलं तुम्हाला? हालेलुया, हालेलुया. आज पवित्र आत्मा जरा खूपच छान नेतोय मला. थँक्यू जीसस. हालेलुया. इकडचं बेस्ट स्वर्गातलं डस्ट आहे. तर मग इकडचं बेस्ट पाहिजे की स्वर्गातलं डस्ट पाहिजे? हालेलुया. स्वर्गातलं बेस्ट. हालेलुया. म्हणा ना, स्वर्गातलं बेस्ट पाहिजे, डस्ट पण नाही पाहिजे. आमेन. तर आपण आपल्या राष्ट्रासाठी, आपण आपल्या भारतासाठी सदोदित प्रार्थना केली पाहिजे. कारण जोपर्यंत सुवार्ता प्रसार होणार नाही तोपर्यंत येशूचं येणं थांबून राहील. हालेलुया. तर येशू आला आणि आपल्याला घेऊन गेला तर किती छान होईल. तर पहिलं म्हणजे भारताने यहोवा देवाला आपला परमेश्वर मानलं तर ते राष्ट्र धन्य असतं. आमेन. आपण भारताचा गौरवासाठी, उंचतेसाठी प्रार्थना केली पाहिजे. आमेन. भारतासाठी आपण मध्यस्थी केली पाहिजे. वरिष्ठांसाठी, अधिकाऱ्यांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आमेन. भारतात देवाची योजना पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आरोग्य प्राप्त मिळावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. भारतामध्ये परमेश्वराची सुवार्ता पोहोचावी म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि सर्वात शेवट म्हणजे परमेश्वर भारतावर, अन्य देशावर योग्य असा न्याय परमेश्वराचा असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सर्व वाद त्याने मिटवले पाहिजे. आमेन. जे वाद असतात ते सगळे मिटले गेले पाहिजे. किती जण आजच्या अभिवचनातनं की तुम्ही शिकले की तुम्ही किती मोठ्या जबाबदारीमध्ये आहात. हालेलुया. मी देवाला धन्यवाद देते की काही लोक आम्ही सतत निरंतर ह्या हॉलवर येऊन रोज आणि रोज प्रार्थना करत आहोत. आणि खरोखर जसं आपण पहिलं तिमोथी पाहिलं त्या वचनानुसारच माणसांसाठी, राजांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, सुव्यवस्थेसाठी रोज प्रार्थना चालू आहे. तर जोरदार टाळ्या मध्यस्थी टीमसाठी सुद्धा जोरदार, की रोज नित्य नियमाने प्रार्थना चालू आहे. हालेलुया. आणि हीच प्रार्थना, ह्याच प्रार्थना येणाऱ्या दिवसामध्ये एक मोठा बदल आपल्या महाराष्ट्रात घेऊन येणार आहे. हालेलुया. तुमच्या मुखात आणि तुमच्या प्रार्थनेत एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही भारत देशाला बदलू शकता. हालेलुया.